मराठी असे आमुची प्रिय माता, मराठी असे आमुची प्रिय माता, तिचे गुण गाता सरे शब्द सरिता, मराठी असे आमुची प्रिय माता, तिचे गुण गाता सरे शब्द सरिता, मराठी असे आमुची प्रिय माता। आम्ही पोसलो प्राशुनी दूध तिचे, आम्ही खेळलो अंकी स्कंधी तिचे, आम्ही पोसलो प्राशुनी दूध तिचे, आम्ही खेळलो अंकी स्कंधी तिचे, कला ज्ञान दीप्ती देई बालका समजता, तिचे गुण गाता सरे शब्द सरिता, मराठी असे आमुची प्रिय माता। शिवाजी असे आमुचा वीर राणा, दीपाजी वसे अंतरी नित्य जाणा, शिवाजी असे आमुचा वीर राणा, दीपाजी वसे अंतरी नित्य जाणा, शुरांच्या कथानी होत उंच काठ माथा, तिचे गुण गाता सरे शब्द सरिता, मराठी असे आमुची प्रिय माता। अभंगात आम्ही सदा दंग होतो, तुका ज्ञानी नामी सदा लीन होतो, अभंगात आम्ही सदा दंग होतो, तुका ज्ञानी नामी सदा लीन होतो, भक्ती ज्ञान योगे नुरे दुःख चिंता, तिचे गुण गाता सरे शब्द सरिता, मराठी असे आमची प्रिय माता। मराठी विना नाचिण्या अर्थ काही, त्रिकाल सत्य हे जाणतो आम्ही वाही, कृतघ्न ना आम्ही त्यागू कैसे तियेला, शपथ वाहतो आज या शुभ घडीला, एक संग वदतसे मावळा मराठा, तिचे गुण गाता सरे शब्द सरिता, मराठी असे आमुची प्रिय माता, तिचे गुण गाता सरे शब्द सरिता, मराठी असे आमुची प्रिय माता, तिचे गुण गाता सरे शब्द सरिता। मराठी भाषेचा विजय असो, मराठी भाषेचा विजय असो, मराठी राजभाषा झालीच पाहिजे, मराठी राजभाषा झालीच पाहिजे। या सुंदर गीताची रचना श्री गोरा ढवळीकर यांनी स्वतः केलेली आहे, सर्वांनी नोंद घ्यावी। आणि वातावरणामध्ये प्रफुल्लित आनंद निर्माण झालेला आहे आणि गोमंतकाची मराठी भाषा ही राजभाषा निर्धार मेळाव्यासाठी आपण इथे उपस्थित आहात सर्वांचे, मराठी मावळ्यांचे मी तळमळीने स्वागत करतो। प्रखंड अध्यक्ष श्री शाणूदास सावंत व मेळावा समन्वयक श्री जयंत मिरिंकर यांना विनंती करतो की मान्यवरांना घेऊन त्यांनी व्यासपीठावर यावे। प्राचार्य सुभाष वेलिंगकर, श्री गोरा ढवळीकर, श्री उदय डांगे सर, श्री दिवाकर शिंकरे, श्री शिवराम पोकळे, श्री गोविंद देव, श्री अशोक नाईक, वीणा नाईक, दिव्या मावजेकर व शशांक उपाध्ये।
धन्यवाद. मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन झाले आहे. या कार्यक्रमाचं स्वागत श्री हनुमंत नाईक यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मराठी राज्यभाषा निर्धार समितीचे निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर सर, मराठीचे एक निष्ठावंत कार्यकर्ते श्री गोरा ढवळीकर सर, या प्रखंडाचे प्रमुख श्री शाणूदास सावंत सर, श्री जयंत मिरिंगकर सर, उदय डांगी, दिवाकर शिंकरे, शिवराम पोकळे, गोविंद देव सर, पणजीचे माजी महापौर श्री अशोक नाईक, सौ वीणा नाईक, कुमारी दिव्या मावजेकर, शशांक उपाध्ये आणि खाली बसलेल्या माझ्या सर्व मराठी प्रेमीनो, गोमंतकाची राज्यभाषा मराठी व्हावी ही प्रत्येक लोकांनी प्रयत्न केलेला होता. मोठं आंदोलन झालेलं होतं, पण त्यावेळेला काही कारणास्तव मराठी ही गोव्याची राज्यभाषा होऊ शकली नाही. आज परत एकदा एका मोठ्या विश्वासानं आजचे निमंत्रक श्री सुभाष वेलिंगकर सर हे पुढं आलेले आहेत आणि आम्हा मराठी कार्यकर्त्यांना एक नवीन ऊर्जा तयार झालेली आहे. आणि एका नवीन, ज्याप्रमाणे आम्ही म्हणतो की जेव्हा रोहिडेश्वरावर छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी आपल्या युवा कार्यकर्त्यांच्या साथीनं जेव्हा त्यांनी शपथ घेतली होती की स्वराज्याची स्थापना करावी, आज परत एकदा या निर्धार मेळाव्याचे निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली परत एकदा हा लढा आम्ही पुढं घेऊन जाऊया आणि तुम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा लढा पुढं नेऊया आणि सरकारला दाखवून देऊया की मराठी ही गोमंतकाची भाषा होती, आजही ती मराठी गोमंतकाची भाषा आहे आणि याही पुढे ती मराठी ही गोमंतकाची भाषा राहणार आहे. ती कुठून बाहेरून आलेली नाही. मला माहीत आहे की आमचे जे पूर्वज होते, पोर्तुगीजांनी तर राज्य केलं, पण कधीही ते मराठीला त्यांनी कधी चिरडून टाकण्याचा प्रयत्न केलेला नाही. पण आजचे जे कार्यकर्ते आहेत, आजचे जे राजकर्ते आहेत, त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे. आम्ही तो हाणून पाडू आणि मराठीला परत एकदा तिचं स्थान देऊ. स्थान म्हणजे स्थान नाही तर तिला राज्यभाषा करू, हे उद्दिष्ट आम्ही पुढं ठेवून पुढं जाऊया. तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो आणि तुमच्या साथीनं आम्ही पुढं जाऊया, मराठी राज्यभाषा करूया. थँक्यू. एक धडाकेबाज मराठी मावळा कार्यकर्ता अशी ओळख श्री हनुमंत नाईक यांची का आहे, त्याचं दर्शन आज त्यांनी इथे घडून दिलेलं आहे. कार्यक्रमाचं प्रास्ताविक इथे मांडण्यासाठी श्री जयंतजी मिरिंगकर यांना मी विनंती करतो. नमस्कार. श्री गोपाळ गणपतीला वंदन करून मी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतो. मराठी राज्यभाषा निर्धार मेळाव्याला व्यासपीठावरील मान्यवर निमंत्रक श्री सुभाष वेलिंगकर सर, राज्यभाषा समितीचे अध्यक्ष, या चळवळीचे ज्येष्ठ नेते श्री गोरा ढवळीकर, श्री दिवाकर शिंकरे, या मेळाव्याचे अध्यक्ष श्री शाणूदास सावंत, हनुमंत नाईक, विनोदबाब फट्टे, श्री युवा कार्यकर्ते शशांक उपाध्ये आणि दिव्या मावजेकर, सभागृहात मराठीच्या प्रेमापोटी जमलेले समाजातील विविध स्तरातील अनेक मान्यवर, पत्रकार, या सर्वांचे मराठी चळवळीत सामील झाल्याबद्दल अभिनंदन करतो आणि पुढे जातो. गेल्या महिन्यात पणजी येथील
इन्स्टिट्यूट मिनेजिस ब्रांगांजा येथे झालेल्या भव्य अशा मराठी राज्यभाषा निर्धार मेळाव्यानंतर गोव्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उपस्थितीत प्रखंड मेळावे सुरू झाले आहेत। याच मालिकेतील या अंत्रुज महालातील असा हा भव्य असा मेळावा आपल्या माय मराठीच्या रक्षणासाठी इथं आयोजित केलेला आहे। फोंडा महाल म्हणजे देवभूमी, अनेक लहान मोठ्या मंदिरांची मांदियाळी या परिघात आहे। 450 वर्षांच्या परकीय सत्तेत असून देखील गोमंतकातून मराठी हटली नाही। या अनेक मंदिरातून आणि तिथल्या वापरात असलेल्या मराठी भाषेमुळेच हिंदू संस्कृती आणि आमचा हिंदू धर्म टिकला आहे। आमची भजने, कीर्तने, आरत्या या साऱ्या मराठीत आहेत। ही भाषा आमच्या परंपरेत होती आणि आजही ती आहे। गोमंतकातील अनेक गायक, संगीत क्षेत्रातील नामवंत मंडळी, नाट्यकलाकार यांना मराठी भाषेचे ज्ञान होते, म्हणूनच ते महाराष्ट्रात जाऊन आपले नाम कमवू शकले आणि गोव्याचं नाव त्यांनी वर केलं। गोवा राज्यभाषा कायद्यात मराठीला समान दर्जा असून देखील केवळ काही कारणास्तव तिच्यावर अन्याय झालेला आहे आणि दुर्लक्षही झालेलं आहे। शासनकर्ते जरी मराठी भाषेला राज्यभाषा मानत नसले तरी जनमानसात तिचे स्थान अढळ असे आहे आणि राज्यभाषेचे असे ते स्थान आजही त्यांच्या हृदयात आहे आणि असंच पुढे राहील। मराठीनं आपण वाचतो, गातो, नाटके पाहतो, नाटके सादर करतो। अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत कार्यक्रम आमच्या मराठी भाषेत होतात। ही भाषा दुसरीकडून आली असा समज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो। ती इथं येऊन रुजली असं म्हणतात, तर ही भाषा अभिजात मराठी भाषा, तिला रुजवणार कोण? ती आमच्या संस्कृतीत पहिलीपासून आहे आणि आपण निर्धार करूया की आपल्या त्या पुढच्या पिढीपर्यंतही ती जाणार आहे। आम्ही मोठ्या गर्वाने मराठी भाषा आमचा श्वास आहे असं म्हणतो आणि त्यावेळी दुसऱ्या कोणत्याही भाषेचा आम्ही द्वेष करत नाहीत। मराठी भाषा गोमंतकीयांना परकी नाही। फादर स्टीफन्स यांनी ख्रिस्तपुराणात वर्णन केलं आहे, जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी की परिमळा माझी कस्तुरी, तैसी भाषा माझी साजिरी मराठिया। पक्ष्यामध्ये मयूरू, वृक्षामध्ये कल्पतरू, भाषामध्ये मानुथोरू मराठी असी। तारामध्ये 12 राशी, सप्तवारामध्ये रवी शशियाची, दीपेची या भाषामध्ये तैसी बोली मराठिया। फादर स्टीफननी त्यांचा धर्मप्रसार करण्यासाठी गोमंतकात मराठीचा आधार घेतला, यातच सर्व काही आलं। धर्मांतर झालेले लोक बायबलसारखा धर्मग्रंथ समजू शकले नाहीत, त्यांना ते समजावून सांगण्याचं काम मराठीतून करावं लागलं। यातच आपण समजू शकतो की धर्मपरिवर्तन झालेले लोकसुद्धा त्यावेळी मराठी बोलत होते आणि त्यावेळी मराठी प्रचलित होती। थोर नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी कृष्णमठ बांदकर यांनी लिहिलेला संगीत अहल्योद्धार या संगीत नाटकाचा प्रयोग गोव्यात पाहिला आणि त्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी महाराष्ट्रात संगीत नाटकांची निर्मिती केली। विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे ही रचना कृष्णमठ बांदकर यांची आहे। गोमंतकीय संत कवी सोयरोबानाथ आंबिये यांचे अभंग हे आमचे श्रद्धास्थान, हे सारेच मराठी भाषेतून लिहिणारे, व्यक्त होणारे आणि म्हणूनच मराठी भाषा आमची आहे, ती आमच्या संस्कृतीचं एक अविभाज्य अंग आहे। मराठी भाषा आणि आमची संस्कृती म्हणजे एका नाण्याच्या 2 बाजू। कोकणी आणि मराठी या 2 भाषेतील चाललेल्या भांडणात इंग्रजी ही परकीय भाषा आपल्या पुढच्या पिढीवर स्वार होत आहे, हे आपलं दुर्दैव आहे। इंग्रजी भाषेचाही द्वेष नाही, पण आपल्या आरत्या, धार्मिक कार्य त्या इंग्रजी भाषेत करणार आहे का, याचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे। मराठी भाषा टिकवायची आहे, त्यासाठी आमची संस्कृती टिकवायची आहे, म्हणून गोमंतकात मराठी टिकली पाहिजे व ती राज्यभाषा झाली पाहिजे असं आम्ही निर्धार करूया। आणि ती मराठी भाषा टिकवायची असेल तर आपल्या दैनंदिन जीवनात जास्तीत जास्त आपण त्या भाषेचा वापर केला पाहिजे असं मला वाटतं। या निर्धार मेळाव्याचे प्रयोजन हेच की आपल्या मराठी भाषेचे महत्त्व
व त्यामागे असलेली शक्ती, जनमानसात असलेले तिच्याबद्दल प्रेम याचे दर्शन शासनकर्त्यापर्यंत पोचवावे आणि आमचा आवाज मराठी राजभाषा होण्यासाठी बुलंद व्हावा. मला वाटते मराठीचे महत्त्व सांगणारे अनेक व्यक्तिमत्व आज इथं व्यासपीठावर आहेत. श्री वेलिंगकर सरासारखे फरडे व्यक्ती आहेत. तुम्हाला त्यांचे विचार ऐकायचे आहेत, तसे मला पण ऐकायचे आहेत. म्हणून इथं माझ्या वाणीला मी विराम देतो आणि जय मराठी, जय गोमंतक अशी घोषणा देतो आणि माझी शपथ. मराठी भाषा ही गोमंतकाचीच भाषा आहे. महाराष्ट्रात पण मराठी आहे, पण ती महाराष्ट्र आहे म्हणून गोमंतकात आम्हाला ती राजभाषा केलेली हवी असं अजिबात नाही. आणि आपला पिंड ज्या भाषेने घडवला, आपली संस्कृती ज्या भाषेतून आपल्याला मिळालेली आहे, जो वारसा आपल्याला मिळालेला आहे, त्याचं दर्शन आपल्याला श्री मिरिंगकरांच्या भाषणात जाणवलेलं आहे. पुढील टप्प्यात मी विनंती करतो कुमारी आदिती चितळे की तिनं उपस्थित मान्यवरांचा परिचय करून द्यावा. जय मराठी. नमस्कार, मी कुमारी आदिती चितळे आज तुम्हा सर्वांना व्यासपीठावरील मान्यवरांचा संक्षिप्त परिचय करून देण्यासाठी इथे उभी आहे. खरं तर व्यासपीठावरील बऱ्याच जणांना तुम्ही ओळखत असालच, पण तरीही कार्यक्रमाचं औचित्य वा शिष्टाचार म्हणून मी सर्वांचा परिचय तुम्हाला करून देते. सर्वप्रथम श्री सुभाष भास्कर वेलिंगकर. श्री सुभाष भास्कर वेलिंगकर हे गोव्याच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी डिचोली शांतादुर्गा विद्यालय मांद्रे, खलप विद्यालय शिरोडा, शिवग्राम उच्च माध्यमिक विद्यालय आणि पर्वती प्रबोधिनी उच्च माध्यमिक विद्यालय ह्या संस्थांमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक व प्राचार्य म्हणून यशस्वीरित्या कार्य केले आहे. त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना गोवा शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार तसेच भारत सरकारचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. मराठी भाषेच्या जतन व प्रसारासाठी त्यांनी मराठी भाषा बचाव आंदोलन, भारतीय भाषा सुरक्षा मंच आणि सध्या सुरू असलेल्या मराठी राजभाषा निर्धार समिती यांच्याद्वारे नेतृत्व केले आहे. वेलिंगकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोवा विभागाचे माजी संघचालक असून सध्या भारत माता की जय संघाचे संस्थापक संघचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी गोव्यातील अनेक राष्ट्रीय आणि सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. राजकारणाच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे असून त्यांनी भाजपाच्या गोवा राज्यातील पक्ष उभारणीत मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांचे कार्य आजच्या तरुण पिढीला प्रेरणा व प्रोत्साहन देणारे आहे. मी शिल्पाताईंना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन माननीय सुभाष वेलिंगकर सरांचं स्वागत करावं. पुढील मान्यवर आहेत श्री गोपाळ रामचंद्र ढवळीकर. आपल्या कार्याच्या माध्यमातून शिक्षण, साहित्य, समाजकार्य आणि संगीत या विविध क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री गोपाळ रामचंद्र ढवळीकर. त्यांनी तब्बल 39 वर्षे शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून अनेक वर्ष यशस्वी सेवा बजावली आहे. शिक्षणासोबतच त्यांनी समाजकार्यातही आपले योगदान दिले आहे. गोमंतकात मराठीला राजभाषेचे स्थान मिळावे ह्यासाठी 1985 पासून सुरू असलेल्या आंदोलनात व मराठी साहित्य संमेलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. शिक्षण व साहित्यासोबतच संगीत क्षेत्रातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा ह्या बहुयामी व्यक्तिमत्वाच्या कार्याची व्याप्ती मोठी असून शिक्षण, समाज, साहित्य आणि संस्कृतीशी परस्पर संवाद साधणारी त्यांची वाटचाल आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरते. पुढील मान्यवर आहेत श्री गोविंद गणेश देव. गोविंद गणेश देव हे शिक्षण, विद्यार्थी संघटन आणि सामाजिक कार्यक्षेत्रातील एक समर्पित व प्रभावी व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी माध्यमिक विद्यालयात शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून अनेक वर्षे यशस्वी सेवा बजावली आहे.
विद्यार्थी परिषद व शिक्षक परिषद ह्या माध्यमातून त्यांनी गोवा तसेच देशपातळीवर सक्रिय सहभाग घेतला आहे. ते गोवा बोर्ड, राज्य अकॅडमिक काउन्सिल आणि माध्यमिक शिक्षा अभियान ह्यासारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये सदस्य म्हणून कार्यरत राहिले आहेत. सध्या ते भारत माता की जय संघाचे संघचालक म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक व राष्ट्रीय मूल्यांच्या प्रचारासाठी देखील ते झटत आहेत. त्यांचे कार्य तरुणांना प्रेरणा देणारे आहे. ह्या कार्यक्रमात ज्यांनी स्वागत केलं आहे ते श्री हनुमंत नाईक यांचा आता परिचय करून देते. खरं तर त्यांच्या विस्तृत परिचयातून नक्की काय घ्यावं हाच प्रश्न होता. तरी गोव्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक क्षेत्रात हिरिरीने काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री हनुमंत नाईक. ते एक मराठी प्रेमी आहेत आणि गोवा मराठी अकॅडमीत क्रियाशीलतेने जबाबदाऱ्या पेलणारे असे ते व्यक्तिमत्व. पुढील मान्यवर आहेत श्री शाणूदास सावंत. त्यांनी महालक्ष्मी इंग्लिश हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून यशस्वीरित्या सेवा बजावली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सांगायचं झालं तर गेली अनेक वर्षे मराठीसाठी निष्ठेने काम करणारे असे ते व्यक्तिमत्व आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात देखील त्यांचा सक्रिय सहभाग असतो. पुढील मान्यवर आहेत ॲडव्होकेट मनोहर आडपईकर. ते नामांकित वकील असून इतर मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष, समाज कार्यकर्ते आणि मराठीच्या कामात नेहमीच अग्रेसर आहेत. पुढील मान्यवर आहेत श्री जयंत मोहन मिरिंकर. हे स्वतः एक उद्योजक आणि अनेक संस्थांमध्ये कार्यरत आहेत. तसेच मराठी अभिमानी आणि मराठीसाठी तडफेने काम करणारे असे ते आहेत. तसेच संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रात देखील ते कार्यशील आहेत. पुढील मान्यवर आहेत श्री दिवाकर शिंकरे. ते सम्राट क्लबचे संस्थापक, सदस्य व सर्वेसर्वा आहेत आणि त्याचबरोबर ते मराठीचे निष्ठावान कार्यकर्ते देखील आहेत. पुढील मान्यवर आहेत श्री शिवराम पोकळे. ते स्वतः एक उद्योजक व मराठीचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. पुढील मान्यवर आहेत श्री उदय डांगी. ते किड्स नेस्ट शाळेचे अध्यक्ष व समाज कार्यकर्ते आहेत. त्यानंतर श्री अशोक नाईक. ते पणजीचे माजी महापौर असून मराठीचे खंदे पुरस्कर्ते आणि BJPचे ज्येष्ठ नेते देखील आहेत. पुढील मान्यवर आहेत श्रीमती विद्या नाईक. विद्याताई ह्या सामाजिक कार्यात आणि मराठीच्या कामात अग्रेसर आहेत. पुढील मान्यवर आहे श्रीमती दिव्या दत्ता शेळवी मावजेकर. दिव्याताई ही आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेली एक तडफदार युवती आहे. पुण्याच्या SP महाविद्यालयातून समाजशास्त्र विभागात कला शाखेची पदवीधर आहे. तिला काय येत नाही? वक्तृत्व, काव्य, वादविवाद स्पर्धा, कीर्तन, गायन, नाटक, बुद्धिबळ, लेखन इत्यादी विविध क्षेत्रात तिचा सहभाग असतो. पुढील मान्यवर आहेत श्री शशांक उपाध्ये. शशांक दादा हेही एक युवा वक्ते आपल्याला लाभले आहेत. संगीतामध्ये MA असून संगीतात PhD म्हणजेच डॉक्टरेटही करत आहेत. ते एक उत्तम तबला साथीदार असून एक उत्तम तबला शिक्षकही आहेत. धन्यवाद. धन्यवाद. उपस्थितांचे, मान्यवरांचे परिचय आपण ऐकलेले आहेत. त्यात मराठीसाठी त्यांनी दैदिप्यमान असं काम केलेलं आहे आणि त्याची पोचपावती म्हणून ते मान्यवर या उपाधीने आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. तरी अनेक क्षेत्रामध्ये सुद्धा व्यक्तिमत्व किंवा संस्था मराठीचा गजर आसमानात दुमदुमतात. तर अशांचीही, मराठीची सेवा करणाऱ्यांची नोंद आजच्या मराठी निर्धार मेळाव्यामध्ये घेणं क्रमप्राप्त आहे. तर मी विनंती करतो सौ शिल्पा ढवळीकर यांना की आजची मानकरी संस्था हंस संगीत नाट्य मंडळ यांचा परिचय तिने करून द्यावा. त्यानंतर लगेच मांगिरीश यूथ क्लब मंगेशी या संस्थेचाही परिचय ती आपल्याला करून देणार. नमस्कार.
मला हंस संगीत नाट्य मंडळ यांचा परिचय करून देण्यासाठी इथं संधी दिली, त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे आभार मानते. पहिल्यांदा हंस संगीत नाट्य मंडळ सुमारे 60 ते 70 वर्षापूर्वी कैलासवासी विश्वनाथ नाईक यांनी संस्था स्थापन केली. ते आणि कैलासवासी सूर्य वाघ यांनी अनेक संगीत व इतर मराठी नाटके रंगभूमीवर आणून संस्था नावारूपाला आणली. ते दोघेही उत्तम नट आणि दिग्दर्शक होते. विश्वनाथ नाईकांच्या नंतर त्यांचे सुपुत्र दिलीप कुमार नाईक, सोमनाथ नाईक, विजयकुमार नाईक व रवींद्र नाईक यांनी संस्थेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि संस्था मराठी नाट्यक्षेत्रात तळपू लागली. हे बंधू स्वतः नाटके लिहून सादर करीत. त्यांच्या नाटकांना गोवा अकादमीच्या नाट्यस्पर्धेतच नव्हे तर महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांक मिळत गेला. 2018 साली सोमनाथ नाईक यांचे चिरंजीव श्री कौस्तुभ नाईक यांनी लिहिलेल्या भवाल या नाटकास महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत व गोव्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला. असे अनेक मानाचे पुरस्कार संस्थेला प्राप्त झाले. कैलासवासी श्री विजयकुमार नाईक यांनी मराठी रंगभूमीला दिलेल्या योगदानाला तोड नाही. त्यांनी प्रशिक्षण वर्ग घेऊन, शिबिरे घेऊन अनेक तरुण पिढी घडवली आहे. अशा या नाट्यक्षेत्रात निष्ठेने सातत्याने काम करून गोव्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या संस्थेचा सन्मान करावयास आम्हास आनंद होत आहे आणि ऊर अभिमानाने भरून येत आहे. श्रीमती दिव्या विजयकुमार नाईक यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन हंस संगीत नाट्य मंडळ यांचे उपस्थित क्षमा असावी, नाव जरा चुकलेलं आहे. श्रीमती ज्योती विजयकुमार नाईक यांनी व्यासपीठावर यावं. धन्यवाद श्रीमती ज्योती नाईकजी. पुढील संस्था आहे मांगेरीश यूथ क्लब मंगेशी. या संस्थेविषयी जाणून घेऊया. मी विनंती करतो श्रीमती ढवळीकर यांना की त्यांनी परिचय करून द्यावा. नमस्कार. मांगेरीश यूथ क्लब मंगेशी गोवा गेली 52 वर्षे कला व क्रीडा क्षेत्रात कार्य करीत आहे. कलाक्षेत्रात स्पर्धात्मक आणि उत्सवी रंगभूमीवर दर्जेदार नाटके सादर करत क्लबने आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. तसेच क्रीडा क्षेत्रात गोव्यातल्या गेल्या अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये यश मिळवत आहे. संस्थेचे उपक्रम. संस्था दरवर्षी श्री मंगेश देवस्थानाच्या प्रांगणात मास्टर दीनानाथ मंगेशकर, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि कैलासवासी दामजी मा मंगेशकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ संगीत महोत्सव आयोजित करते. ह्या महोत्सवात गेल्या 14 वर्षात अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला पेश केली आहे. गोवा राज्य मर्यादित मॅरेथॉन स्पर्धा,
गोवा राज्य मर्यादित मराठी निबंध स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, ब्लड डोनेशन कॅम्प, मेडिकल कॅम्प इत्यादी. मागच्या वर्षी संस्थेने सादर केलेल्या नाटक फादरला कला अकादमी राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. तसेच महाराष्ट्र राज्य स्पर्धेत वैयक्तिक 6 पारितोषिकांसमवेत प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. धन्यवाद. मी विनंती करतो इथे उपस्थित श्री केदार मणेरीकर यांना की त्याने मांगेरीश यूथ क्लबला जो पारितोषिक इथे प्राप्त झाले ते त्यांनी स्वीकारावं. मराठीची सेवा करत हंस संगीत नाट्य मंडळ आणि मांगिरीश यूथ क्लब मंगेशी हे दोन्ही संस्था अग्रेसर आहेत. असंच त्यांना भरभरून यश प्राप्त व्हावं आणि त्यांच्या हातून मराठी माऊलीची सेवा घडत राहो ही प्रार्थना. प्रखंड प्रमुख श्री शाणूदास सामंत यांना मी विनंती करतो की थोडक्यात त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. गोपाळ गणपती, विठू माऊली, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर यांना नमस्कार करतो. कठमगाई दादांना नमस्कार करतो. तसेच स्वराज्य, ज्यांनी स्वराज्य स्वतंत्र राज्याची, हिंदू राज्याची स्थापना केली ते मराठ्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि खाली गोमंतकाचे मुक्त गोव्याचे मुख्यमंत्री, पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांना अभिवादन करतो. आणि मी माझ्या भाषणास सुरुवात करतो. सर्वांची नावं घ्यायला जात नाही. व्यासपीठावरील सन्माननीय व्यासपीठ, माझ्या पुढे उपस्थित सगळे बंधू भगिनी, मराठी प्रेमी, सरस्वती पूजक असं मी म्हणेन. तसेच पत्रकार प्रतिनिधी, विविध मीडियांचे प्रतिनिधी, आज मी खूप आनंदित आहे. कारण काय तर 2 दिवसापूर्वी मला असं वाटलं होतं की जो पाऊस कोसळत होता हे आमचा हा प्रखंड मेळावा यशस्वी होईल की नाही याची शंका होती. पण मी वरुण देवतेचे आभार मानतो. काही काळ का होईना त्यांनी विश्रांती घेऊन आपणास इथं उपस्थिती लावण्यास आधार केला. याचा अर्थ असा होतो की निसर्गही मराठीच्या मागे उभा आहे. निसर्गही मराठीच्या मागे उभा आहे. दुसरी गोष्ट, मला याकरता आनंद होतो की आम्ही प्रखंड मेळावा म्हटलेला होता, पण हा प्रचंड मेळावा झालेला आहे. आणि पत्रकारांना मला एक विनंती करायची आहे. एकदा मांद्रेला आम्ही गेलो होतो आणि एका पत्रकाराने मला प्रश्न केला की तुम्ही मराठी राजभाषा का झाली पाहिजे असं म्हणता, कारण काय? मी त्यांना म्हटलं की उद्यापासून तुमची मराठीची वर्तमानपत्रे बंद करा. माणसं मासे पाण्याविना तळमळतात तसे तळमळतील, करून बघा. हे मी त्यांना उत्तर दिलं होतं.
आज मी माझ्यासमोर जे माझे मित्रपरिवार वर्तमानपत्राचे प्रतिनिधी आहेत त्यांना सांगू इच्छितो, आज जो व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावर जवळजवळ 4 तरुण मंडळी इथं उपस्थित आहेत. अनेक युवक युवती इथं आहेत, महिला वर्ग आहे. याचा तुम्ही निश्चित उल्लेख करावा. राजकर्त्यांनीही याची दखल घेतली पाहिजे असं मी त्यांना प्रखंड प्रमुख म्हणून सांगू इच्छितो. आणि मी 2च मुद्द्यावर बोलणार आहे. एक मुद्दा असा की जी राज्यभाषा सध्या गोव्यात झाली ती अत्यंत असंविधानकारक पद्धतीने झालेली आहे आणि दुसरी अलोकशाही पद्धतीने झालेली आहे. असं मी का म्हणतो, कारण कोणत्याही राज्याची राजभाषा करताना किंवा राज्यभाषा म्हणून स्वीकारताना भारतीय घटनेमध्ये एक कलम आहे, त्या कलमाचा उपयोग करायला हवा. आणि हे कलम कोणतं आहे? लेजिस्लेचर ऑफ ए स्टेट बाय लॉ adopt any or more languages in use in the state, or Hindi as the language or languages to be used for all or any of the official purposes. आणि आमची जी राज्यभाषा झालेली आहे ती अत्यंत चुकीच्या मार्गाने झालेली आहे, असंविधानकारकरित्या झालेली आहे, अलोकशाही पद्धतीने झालेली आहे. का मी तुम्हाला सांगेन. कोणत्याही राज्याची राज्यभाषा ठरवताना ती भाषा फक्त बोली भाषा असून चालत नाही, ती प्रमाण भाषा असायला हवी. ज्या भाषेतून व्यवहार होतो, जी भाषा व्यवहारासाठी वापरली जाते ती भाषा राज्यभाषा व्हायला पाहिजे होती. आणि तसं न घडता बोली भाषेला राज्यभाषा केली गेली आणि प्रमाण भाषा जी होती, अधिकृत मराठी भाषा होती, ती भाषेला स्थान दिलं गेलं नाही. दुसरी गोष्ट काय, आपण म्हणतो की भारतामध्ये जी लोकशाही आहे, खरोखरच लोकशाही आहे का? या कायद्याचा जर थोडासा अभ्यास केला तर अलोकशाही पद्धतीने कोकणीला राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. कारण काय मी ते तुम्हाला सांगेन. त्यावेळी 30 आमदार होते विधानसभेमध्ये, आत्ता 40 झाले. त्यावेळी 30 आमदार होते गोव्यात आणि विधानसभेत 30 आमदार होते. जवळजवळ 8 आमदार मगो पक्षाचे होते आणि ते 8ही आमदार मराठीच्या बाजूने खंबीरपणे उभे होते. आणि काँग्रेसचे जवळजवळ 10 ते 12 आमदार मराठीच्या बाजूने मत देणारे होते. मिळून संख्या किती होणार होती? 18 ते 20. मेजॉरिटी झाली असती आमची. पण त्यावेळच्या काँग्रेस सरकारने, अतिरेकीच म्हणतो मी त्याला, त्या अतिरेकी सरकारने आपल्या आमदारावर व्हीप आणला, त्यांना मतदानाचं स्वातंत्र्य दिलं नाही आणि कोकणीच्या बाजूने त्यांना मत देण्यास भाग पडलं. ही लोकशाही आहे का? सांगा मला. लोकशाही पद्धतीने ही भाषा झाली का? नाही. 120 ग्रामपंचायती होत्या, लक्षात घ्या. 120 ग्रामपंचायती त्यावेळी. त्यातील 180 ग्रामपंचायती होत्या आणि त्या ग्रामपंचायतीपैकी 120 ग्रामपंचायतींनी मराठी ही राज्यभाषा व्हावी म्हणून ठराव संमत केलेले होते. 11 गटविकास होते, त्यापैकी 8 गटविकासांनी मराठी राज्यभाषा व्हावी म्हणून ठराव घेतलेले होते. 11 नगरपालिका होत्या,
त्या 11 नगरपालिकेपैकी 8 नगरपालिकांनी मराठी राज्यभाषा व्हावी म्हणून ठराव घेतलेले होते. अनेक शाळा मराठीतून चालत होत्या. कित्येक विद्यार्थी मराठी शिकत होते. इतकंच नाही तर 10वीपर्यंत मराठी शिकवणारी इथं विद्यालये होती आणि 10वीपर्यंत विद्यार्थी मराठी शिकत होते. पण त्या अधिकृत मराठी भाषेला डावलून कोकणीला राज्यभाषा केली गेली. हा मराठीवर झालेला अन्याय नाही का? हा मराठीवर झालेला घोर अन्याय आहे. आणि या विरुद्ध आजपर्यंत मी त्यावेळी जे आंदोलन झालं त्यावेळी दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मठ मंदिरे, ग्रामपंचायती, विविध क्लब, देवस्थाने, सहकारी संस्था यांचे सगळे कारभार मराठीतून चालत होते. आणि अशा या प्रमाण भाषेला डावलून कोकणीला राज्यभाषेच्या स्थानी बसवलं गेलं. हा मराठी प्रेमावर झालेला अन्याय नाही का? मी तर म्हणेन हे अतिरेकीच आहे. यांनी आमची संस्कृतीवर घाला घातलेला आहे. कारण मी मानतो की मराठी भाषा ही गोमंतकीयांचा संस्कृतीचा पाठीचा कणा आहे. या कण्यावरच त्यांनी हल्ला केलेला आहे. परवा मी शंखनाद कार्यक्रमाला, सनातनच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. जास्त वेळ घेणार नाही तरी पण सांगावंसं वाटतं. श्रीपाद भाऊंनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा तिथे उल्लेख केला. मला श्रीपाद भाऊंना सांगावंसं वाटतं, निदान तुम्ही तरी पुढाकार घ्या आणि मराठीला राजभाषेचा दर्जा द्या. नाहीतर पुढच्या 10 वर्षात पसायदान राहणार नाही. पसायदान राहणार नाही. आणि म्हणून माझा या सरकारकडे आग्रह आहे की गोव्यातील संस्कृती टिकवायची असेल, गोव्याची पुढची पिढी जर घडवायची असेल तर मराठीला राज्यभाषेचं स्थान द्या. पोर्चुगीज, इंग्रजासारखं करू नका. इंग्रजांनी ठरवलं होतं की भारतात राज्य करायचं असेल तर त्यांची संस्कृती नष्ट करायला हवी. आणि आता इंग्रज संस्कृती नष्ट करत नाही आहेत तर आमचेच राज्यकर्ते आमची संस्कृती नष्ट करायला निघालेले आहेत. आणि त्यासाठी आम्ही प्रत्येकाने या राजकर्त्यावर दबाव आणायला हवा. पुढची पिढी जर आम्हाला घडवायची असेल तर मराठी राज्यभाषा व्हायलाच पाहिजे. आणि शेवटी मी माझे 2 शब्द संपवताना म्हणेन, ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा आधार घेऊन, जे खळांची व्यंकटी सांडो तया रती वाढो. जे मराठीला विरोध करतात, जे मराठीचा द्वेष करतात, त्यांचा तो परमेश्वर द्वेष नाहीसा करो आणि त्यांना सुबुद्धी देवो मराठी राज्यभाषा करपाची. धन्यवाद. धन्यवाद. अगदी वातावरणामध्ये जोश आणला आहे श्री शाणूदास सावंत सरांनी. आता मी विनंती करतो की आपले मराठीचे युवा नेते श्री शशांक उपाध्याय की त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. काही युवा पिढीशी चर्चा करत असताना मला काही मुद्दे जाणवले, काही अनुभव आले. ते अनुभव सांगतो आणि त्यामधूनच माझं मनोगत व्यक्त करतो. बऱ्याचशा लोकांची चर्चा झाली ज्यांना माहिती नाही आहे की मराठी ही गोव्याची भाषा आहे. तर बऱ्याच वेळा असे प्रश्न विचारले गेले आणि चर्चेची सुरुवातही अशीच झाली की तुझी जी मराठी भाषा आहे असं संबोधलं गेलं.